तूर डाळ आता 95 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये खुल्या बाजारात आता 95 रुपये किलो दराने तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा सुधारित निर्णय शासनाने घेतलेला आहे। पण 95 रुपये किलो दराने तूर डाळ विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी ही कधी होणार हा हे खरा प्रश्न आहे। याआधी तूर डाळ 120 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि त्याचबरोबर फक्त 4 जिल्ह्यातल्या नागरिकांनाच स्वस्त तूर डाळ का असा प्रश्नही विचारला जातोय। सध्या बाजारामध्ये 180 ते 200 रुपयांनी तूर डाळ विकली जाते आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, एक महत्त्वाचा निर्णय होतोय, मात्र त्याची अंमलबजावणी कधी असा एक प्रश्न आहे। तूर डाळ 95 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। अनुपम, आपल्याला माहिती आहे गेले वर्षभर तूर डाळीचे दर हे बाजारात चढे आहे। जवळपास 200 रुपयाच्या घरात तूर डाळ गेलेली आणि सध्याही बाजारात 180 ते 200 रुपयांच्या घरात तूर डाळ मिळते, प्रति किलो दर आहे। आणि वारंवार या संदर्भात सरकारवर टीका होत असताना आणि तूर डाळीचे दर नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश येते, या संदर्भात टीका होत असताना सरकारने 8 जुलै 2016 म्हणजे महिनाभरापूर्वी एक निर्णय घेतला की खुल्या बाजारात तूर डाळीचे दर हे 120 रुपये प्रति किलो असतील। परंतु हा निर्णय होता तो फक्त 4 शहरांसाठी होता आणि 120 रुपये किलो दराने तूर डाळ विकण्यासंदर्भात जेव्हा सरकारने निर्णय घेतला त्याच वेळेला पुन्हा एकदा सरकारवर विरोधकांकडून टीका झाली, कारण केंद्र सरकारकडून ही तूर डाळ राज्य सरकारला स्वस्त दरात मिळणार होती, मग 120 रुपये प्रति किलो दर का असा सवाल विरोधकांकडून आणि ग्राहक पंचायतीकडून उपस्थित केला जात होता। त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि आता 95 रुपये किलो दराने तूर डाळ उपलब्ध करण्यासंदर्भात राज्य सरकारने आज निर्णय जारी केलेला आहे। आणि हा निर्णय जरी जारी केला असला, कारण आपल्याला माहिती आहे महिनाभरापूर्वी 120 रुपये किलो प्रति दराने तूर डाळ विकण्याचा निर्णय सरकारने जारी केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी 1 महिना झाला तरी होत नाहीये। आता 95 रुपयाचा सुधारित निर्णय सरकारने जारी केला आहे, परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी कधी होणार हा खरा प्रश्न आहे। आणि या सगळ्या एकूण प्रकरणामुळे राज्य सरकार आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तूर डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासंदर्भात गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे। गेले वर्षभर झालं तूर डाळीचे दर चढे, तरी अद्यापही सरकारला यातून मार्ग काढता आलेला नाही आणि नागरिकांना स्वस्त दरात तूर डाळ उपलब्ध करू देता आलेली नाहीये। खरं फक्त घोषणा केल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी कशी आणि केव्हा होणार, कुठे कुठे होणार याबाबत अजून स्पष्ट आहे सगळं। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।